तर मित्रांनो, मी आज बोलणार आहे बँक निफ्टीच्या ट्रॅप बद्दल. तर बँक निफ्टीने आज कसं बायर्सना ट्रॅप केलं, काय त्याच्या मग रिझन होते, त्यामागे काय लॉजिक्स होते, ते मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे, बिकॉज तुम्हाला मार्केटची सायकोलॉजी आणि मार्केटचे जर पॅटर्न तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला मार्केटचं बिहाइंड लॉजिक तुम्हाला समजायला पाहिजे. सिम्पली मार्केट काय दाखवतंय ह्याच्यावर जर तुम्ही ट्रेड केला, तर तुम्ही 100% इथं ट्रॅप होणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल जर बँक निफ्टीचं बघितलं तर बँक निफ्टीचं शुक्रवारीचा जो मार्केट होता तो पॉझिटिव्ह वे मध्ये मार्केट क्लोज केला, राईट. एक बुलिश मोमेंटम शेवटची देऊन तो मार्केट क्लोज झाला. आणि काय एक्सपेक्टेड होतं की गॅप अप होणं हे एक्सपेक्टेड होतं, बरोबर का? पण काय झालं ऍक्च्युली, आज बँक निफ्टीनं 450 प्लस पॉईंट काय दिलेला आहे, गॅप अप ओपनिंग दिलेला आहे. गॅप अप म्हणजे हे जे गॅप तुम्हाला दिसत आहे ते पूर्ण 450 प्लस गॅप अप ओपनिंग इथं झालेली आहे मार्केटची बँक निफ्टीमध्ये, बरोबर काय? तर 450 प्लस हे गॅप अप होऊन मार्केट 9:15ची जी पहिली कॅन्डल क्रिएट करतोय तेही सुद्धा काय झालेलं आहे, फुल बुलिश कॅन्डल झालेलं आहे. आणि ओव्हरऑल जर आपण मोमेंटम कॅप्चर केलं आणि बघितलं, काउंट केलं, तर ते 750 प्लस आहे. तर इथं मेंटॅलिटी काय होते की जी 9:15ची कॅन्डल आहे, 9:15ची जी कॅन्डल, ही पहिली जी कॅन्डल तुम्हाला दिसत आहे, ओके, ही जी पहिली कॅन्डल आहे ते लोकांना वाटतं की ही पहिली कॅन्डल ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट अजून वर जाण्याचे चान्सेस भरपूर आहेत. मग ते लोक काय करतात, रिटेल ट्रेडर्स काय करतात की ह्या कॅन्डलचा हाय असं मार्क करतात आणि ह्या कॅन्डलनी क्लोजिंग दिली म्हणजे ह्या कॅन्डलच्या मध्ये आपण काय करतो, बाईंग प्लॅन करतोय. बट मार्केट गेला का, मार्केटला कुठे जायचं होतं, मार्केटला वर जायचं होतं, बट मार्केट वर गेला का, नाही, मार्केट खाली पडलेला आहे. आणि ह्या मागचा रिझन मी तुम्हाला सिम्पली सांगतो, बिकॉज 90% लोक काय करायला लागले इथं, इथं बाईंगचा प्लॅन करायला लागतात. का, त्यांना वाटतोय की मार्केट आता गॅप अप ओपन झालेला आहे, 9:15ची पहिली स्ट्रॉंग कॅन्डल क्रिएट झालेली आहे, तर आपण आता इथं जर बाईंग केली तर येणारे जे 2-3 कॅन्डल्स आहेत, इथं येणारे जे 2-3 कॅन्डल्स आहेत ते मोमेंटम आपण कॅप्चर करू शकतो. बट एक्झॅक्टली तसं होत नाही. मार्केट, तुम्ही एकदा एंट्री केल्यानंतर मार्केट लगेच अपोजिट डिरेक्शनला मोमेंटम द्यायचं स्टार्ट करतो. तर त्यामागे रिझन तर सिंपल आपल्याला क्लिअरिफाय झालेला आहे. तर जर एंट्री प्लॅन करायचं असेल तर ह्यामध्ये एंट्री प्लॅन आपण कसं करू शकतोय, आता 15 मिनिटावर तुम्हाला समजून आला की ही 15 मिनिटाचा स्ट्रक्चरवर पूर्णपणे ट्रॅप सेटअप झालेला आहे. जर मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट केलं, हे बघा, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जरी बघितलं तर हे कन्फर्मेशन एंट्री पण इथं झालेली आहे, बरोबर काय? रिटेलर्स साठी इथं कन्फर्मेशन एंट्री झालेली आहे. बट बट मी मी ऍज अ इन्स्टिट्यूशनल टाइप ऑफ ट्रेडर, ओके, मी मार्केटचं बिहाइंड द लॉजिक समजून घेणार आणि मी ट्रेड करणार, बरोबर काय? तर ह्यामध्ये आमचं सिम्पल रिझन होतं ट्रेड घ्यायचं, सेलिंग मध्ये जायचं. तर सिम्पली ह्यामध्ये काय होतं की जेव्हा मार्केटनं बुलिश मोमेंटम स्टार्ट केली, बरोबर काय, तर मार्केटनं पहिल्यांदा जेव्हा खालती पडला, बरोबर का, हे पूर्णपणे स्ट्रॉंग मोमेंटम होती आणि हे ट्रॅप होतं इथं, बरोबर काय? आणि ट्रॅप झाल्यानंतर मार्केट इथं खालच्या साईडची मोमेंटम इथं मार्केट द्यायला आलं, बरोबर काय? आणि परत मार्केट काय झालं, वरती ब्रेक केला, बरोबर का? म्हणजे तुमचा हा जो हाय होता तो ब्रेक झाला, बरोबर काय? आणि हा इथं जो लो होता तो इथं फेल झालेला आहे. म्हणजे काय झालं, मार्केटनं एक इथं ऑर्डर फ्लो क्रिएट झाला. म्हणजे हा जो पूर्ण एंटायर झोन होता, हा आमचा पूर्णपणे सेलिंग झोन असेल आणि ह्या सेलिंग झोनला आपण काय म्हणणार, ऍज अ सप्लाय म्हणून म्हणणार. म्हणजे आपण इथून काय एक्सपेक्ट करू शकतोय, पण आपण इथून सेलिंग एक्सपेक्ट करू शकतोय, बरोबर काय? आणि सेलिंग इथून आलीच, बरोबर काय? बघा कशी एंट्री घेतली, प्रॉपर तुम्हाला सांगतो. हा जो एंटायर झोन होता तो आपण पहिल्यांदा इथं मार्क केला, बरोबर का? मार्क केल्यानंतर हा इथून जो लो पॉईंट होता आणि हा हाय पॉईंट होता, बरोबर का? म्हणजे हे सेलिंग मूव्ह यायच्या अगोदर जे बाईंग मोमेंटम झालेली, ते बाईंग मोमेंटमचा आपण पूर्ण एरिया असं झोन मार्क करून घेतला. आणि थोड्या वेळात काय झालं, लगेच म्हणजे जेव्हा ब्रेक झाला इथून, प्राइसने त्याला टॅप केला, बरोबर का? आणि इथून मार्केट एक खालचा स्ट्रक्चर फॉर्म करत 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 खालचं मोमेंटम इथं दाखवलेलं आहे. पण आपण इथे एंट्री कुठे घेतली, आपण एंट्री प्लॅन कुठे होतं, ह्या पॉईंटवर एंट्री प्लॅन होता. आणि जो स्टॉप लॉस होता, बरोबर का, टेक्निकली स्टॉप लॉस आमच्या ह्या झोनच्या वर पाहिजे, बट जी 9:15ची कॅन्डलचा जो हाय होता त्याच्यावरच आपण इथं स्टॉप लॉस प्लेस केलेला आहे. लॉजिकली स्टॉप लॉस इथं प्लेस केलेला आहे आणि चांगला इथं रिस्क रिवॉर्ड आपल्याला भेटला आहे, 1:2. मी इथं तुम्हाला दाखवतो, मार्केट 1:2 इथं आम्हाला दिलेला आहे आणि मार्केट अजूनही स्टील खालती पडतोय, बरोबर का? आता जे 9:15चा जो लो होता, बरोबर काय, 9:15च्या कॅन्डलचा जो लो होता, मार्केट त्याला आता काय केलेला आहे, स्वीप केलेला आहे 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघितला तरही अजून स्वीप करत आहे. तर होऊ शकते की पॉसिबिलिटी अशी असू शकते की मार्केट जर ह्याला स्वीप केला, मल्टिपल स्वीप भेटले, तर वरच्या साईडच्या बाईंग ट्रेड्स आपल्याला परत भेटू शकतात. जर स्वीप नाही केला, इथं ब्रेकडाऊन्स भेटले, तर मार्केट परत हे गॅप फिल करायला येणार आहे. इथं जो 50% आमचा जो गॅप आहे तो फिल करेल मार्केट. तर हे दोन साईडची प्रोबॅबिलिटी होते. पण ह्या मागचा जो रिझन होता, खूप सॉलिड रिझन होता. खूप सारे लोक काय करतात, 9:15च्या कॅन्डलच्या हाय आणि लोच्या बेसिसवर ब्रेकआउट म्हणून, ब्रेकडाऊन म्हणून ट्रेड करतात. आता काही लोक इथं ब्रेकडाऊन म्हणून पण ट्रेड करणार आहेत.
आणि परत ते ट्रॅप होणार आहे. मार्केट त्यांना ट्रॅप करूनच वर जाणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या लॉजिक्स तुम्हाला शिकायला लागणार. तर आमच्या फ्री 2 तासाच्या मास्टर क्लासमध्ये तुम्ही रजिस्टर करा. लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटून जाईल. तर भेटूया 2 तासाच्या फ्री मास्टर क्लाससाठी. लगेच ग्रुप जॉईन करूया, लगेच तिथे भेटूया.